नमस्कार. फोटो स्टुडिओ एक रहस्यमय भयकथा. अशीच मी पुन्हा एक नवीन भयकथा घेऊन आलेली आहे. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे घ्या तुमचे 8 फोटोज. थँक्स. खूपच अप्रतिम फोटोज आलेत. अरे सर, मेन्शन नॉट. परत कधी गरज लागली तर कधी पण या. हा माझा कार्ड घेऊन जा. हो हो, नक्कीच. अमनचा छोटासा फोटो स्टुडिओ होता. येणाऱ्या गिराईकाचे फोटोज काढण्याचा त्याचा लहानसा व्यवसाय होता आणि त्यामधूनच अमन त्याचं घर उत्तमरित्या चालवत होता. फोटो काढायची आवड आणि कौशल्य यामुळे त्यांच्या फोटोची सर्वजण नेहमी स्तुती करायचे. आजचे शेवटचे ग्राहक उरकून अमन घरी चालला. तसा रोज 8-8:30च्या सुमाराला घरी जात असतो, पण आज काम जास्त असल्यामुळे पहिल्यांदा 9:30 झाले. घरी जेवण वगैरे करून अमन सोफ्यावर पडून विचार करायला लागला की आपण या पेशाची सुरुवात तर केली आहे, लोकांचा प्रतिसादसुद्धा उत्तम आहे, पण यात आता ह्याला अजून कसे उत्तम बनवता येईल. अमन या व्यवसायाला नखवखा जरूर होता, पण जेवढा नेहमीसुद्धा तेवढा मेहनतीसुद्धा. त्याला रोज नवीन शिकण्याची आणि करण्याची खूप आवड होती. एकदा तो त्याच्या स्टुडिओमध्ये नेहमीसारखा फोटो काढत होता की तितक्यातच त्याच्या कॅमेऱ्यामध्ये काहीतरी खराबी आली. अरे यार, काय झालं आता ह्याला? अजूनपर्यंत तर कधी याने प्रॉब्लेम दिला नाही, आता कसं नेमकी? अहो सॉरी सर, हे काय झालं मध्येच कॅमेऱ्याला काही कळेना. अरे राहू दे अमन, मी बघतो, नंतर येतो वाटल्यास. आजच ह्याला सर्व्हिसिंगला टाकतो आणि थोडे पैसे आल्यावर अजून 2 कॅमेरा घेतो. पटकन आज सारखी वेळ आल्यावर ग्राहकांसमोर फजिती होण्यापासून तरी वाचू. अमन स्टुडिओ बंद करून आधी कॅमेरा सर्व्हिसिंगला करायला गेला. तिकडे गेल्यावर माहिती पडलं की कॅमेरा ठीक व्हायला उशीर लागेल, कारण आधीपासूनच त्याच्याकडे खूप रिपेअर्सचे काम पडलेले. तोपर्यंत त्याने त्याच्याच शॉपमधला एक जुना पण ठीकठाक अवस्थेमध्ये असलेला कॅमेरा अमनला दिला आणि बोलले, जोपर्यंत हा कॅमेरा ठीक होत नाही तोपर्यंत तुम्ही या कॅमेऱ्याचं काम करा. अमनला गत्यंतर नव्हतं. त्याने मानेनेच होकार कळवत कॅमेरा घेतला. संध्याकाळचं जेवण झाल्यानंतर अमनने सहजच कॅमेरा बघायला घेतला. कोणत्या तरी जुन्या प्रकारचा कॅमेरा होता. जुन्या जमान्यात प्रसिद्ध असलेला रोलवाला कॅमेरा. त्यात फोटो काढल्यानंतर त्याचे प्रिंट दुसऱ्या दिवशी बनवायला लागत होता. त्या कॅमेऱ्याला बघून अमन जरा चिडलाच. अरे यार, डिजिटल कॅमेऱ्याच्या जमान्यात हा रोलवाला कॅमेरा कोण ठेवतो आजकाल काळात? जाऊ दे, तोपर्यंत आपण आपला धंदा तरी चालू राहील. दुसऱ्या दिवशी अमन नेहमीप्रमाणे स्टुडिओमध्ये जाऊन त्याचं काम करत बसला होता की तितक्यातच एक कस्टमर आला. नमस्कार, माझे नाव आयुष चौधरी. मला काही पासपोर्ट फोटोज हवे होते. अमनने त्याला आतमधल्या खोलीत बसायला सांगितले आणि तो सर्व लाईट्स कॅमेरा सेट करायला लागला. सर्व सेट करून झाल्यावर अमनने त्याचे काही फोटोज घेतले. झालं, तुम्ही उद्या सकाळपर्यंत या, मी तुमची कॉपीज तयार ठेवतो. कस्टमर निघून गेल्यावर अमन त्याच्या कामाला लागला. जसं त्याने कॅमेरा कम्प्युटरला कनेक्ट करायला घेतला तसं त्याच्या एक गोष्ट लक्षात आली की कॅमेऱ्यात आपण त्या रिपेअरवाल्याकडून घेतलेला, पण त्याची कम्प्युटरला कनेक्ट करणारी वायरच घ्यायला विसरलो. एवढा हलगर्जीपणा कसा होऊ शकतो आपल्याकडून? कॅमेरा विंजेट होता, त्यामुळे त्याची वायर अमरकडे नव्हती. स्वतःचंच नशीब त्याला दोष देत अमनने गाडी काढली आणि त्या रिपेअरवाल्याकडे जायला निघाला. रिपेअरवाल्याकडून वायर घेऊन अमन परत त्याच्या कामाला लागलेला. पाहिले तर कॅमेऱ्यात कनेक्ट व्हायला थोडंसं त्रास दिलं, पण नंतर आपोआप कनेक्ट झाला. त्यावेळी अमन फोल्डरमध्ये फोटो शोधायला लागला. तेव्हा त्यावेळी त्याने बघितले ते बघून त्याच्यामधली सहनशक्ती किंवा सहनशीलता आता संपत आलेली होती. त्यानेच उघडलेल्या त्या फोल्डरमध्ये एकही फोटोज किंवा डॉक्युमेंट्स नव्हते. फोल्डर पूर्णपणे रिकामं होतं. आता मात्र अमयचा संयम तुटलेला. त्याने दात कॅमेऱ्याची वायर जोरात डिस्कनेक्ट करून परत कनेक्ट केली, पण त्याचा काही फायदा झाला नाही. फोल्डर पुन्हा एकदा पूर्णपणे रिकामा दिसला. अमनला राग आता शिगेला पोचलेला. स्वतःच पुटपुटत तो परत रिपेअरवाल्याकडे जायला निघाला. आधी त्याच्याकडून वायर आणायला विसरलो, आता ह्या कॅमेरा इतकी नाटकी करतोय. रागाच्या भरात अमनने गाडीची किक मारली आणि तडक रिपेअरवाल्याकडे घेऊन पोहोचला. दुकानात पोहोचेपर्यंत अमनचा राग थोडा फार ओसरलेला. अरे भैया जी, ये कैसा कैमरा दिया है? एक तो डिजिटल कैमरे के ज़माने में आपने मुझे ये पुराना रोल वाला कैमरा दिया, और तो और वो इसकी फ़ोटोज़ भी कंप्यूटर की सपोर्ट नहीं करते. रिपेअरवाल्या भैयाने अमनवर एक बारीक कटाक्ष टाकला आणि त्याच्या हातातून कॅमेरा घेऊन त्याच्या कॉम्प्युटरवर चेक केला. जसं त्याने कनेक्ट करून फोल्डर उघडला तसा अमनला आश्चर्याचा धक्का बसला, कारण त्या रिपेअरवाल्याच्या कॉम्प्युटरवर फोटोज अगदी व्यवस्थितरित्या ओपन होत होते. अमनला काय बोलाय काहीच सुचत नव्हते. तो कॅमेरा घेऊन परत स्टुडिओमध्ये आला. स्टुडिओमध्ये येतच कॅमेरा आपल्या कम्प्युटरला कनेक्ट करून फोटोज बघायला लागला. त्यावेळी त्याला आश्चर्याचा कमीपणा सुखद धक्का जास्त बसला.
कारण ह्यावेळी ते फोटो जशाच तशा सुस्थितीत होते. त्याने पटकन त्याच्या कॉपीज काढल्या. नाही म्हटलं तरी त्याने त्याची त्या फोटो कॉपीजवरून नजर हटली नव्हती. त्याने आजवर त्याच्या कॅमेऱ्यामधून इतके फोटो काढले, पण इतके सुंदर आणि अप्रतिम फोटोज अमन पहिल्यांदा बघत होता. मनातल्या मनात त्याला थोडीशी गिल्ट पण वाटत होती. आपण या कॅमेऱ्याला किती नाही ते उलटं बोललो, पण आपल्या नॉर्मल कॅमेऱ्यापेक्षा ह्या विंजेट कॅमेरा असूनसुद्धा एवढी भारी फोटोज. आता हाच कॅमेरा जरा सजीव आणि बोलका असतं तर कदाचित त्याची माफीसुद्धा मागितली असती. फोटोज नीट पॅक करून अमन घरी जायला निघाला. आज धावपळ करून दमल्यामुळे घरी आराम करण्यास व्यतिरिक्त त्याच्याकडून पर्यायच नव्हता. त्याने सर्व लाईट्स वगैरे बंद करून घरी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी अमनने वर्तमानपत्र वाचायला घेतले. वर्तमानपत्राच्या उजव्या कोपऱ्यात त्याच्याच शहरामधील एक बातमी दिसली. हायवेवरून जाताना एका दुचाकीस्वाराला बसने उडवले. त्याच्या शहरामधील बातमी होती म्हणून अमन अजून उत्सुकतेने ती बातमी वाचू लागला. काल दिनांक 15 जानेवारी रोजी सकाळी 4च्या सुमारास एका दुचाकीस्वाराचा रस्त्यावरून जात असताना बसला जोरात टक्कर लागून दुर्दैवी मृत्यू. मृताचे नाव त्याच्या लायसन्सवर सापडले होते, आयुष चौधरी. जर कोणी याच्या घरातून ही बातमी वाचत असेल त्याने ताबडतोब सिटी हॉस्पिटलमध्ये यावे. अमनने पूर्ण बातमी वाचली, पण सारखे त्याचं लक्ष त्या नावाकडेच जात होते, आयुष चौधरी. त्याचे डोळे मोठे झाले. तोंडातले शब्द तोंडातच राहून गेले. अरे, हा तर कालच, म्हणजे आपल्या स्टुडिओमधून घरी जातानाच त्याचा अपघात झाला आणि आज त्याची कॉपीज पण आज रेडी ठेवलेली. आपल्याला भेटला ती त्याची शेवटची भेट असावी. अरे, किती हे दुर्दैव. देव त्याच्या आत्म्याला शांती देव. आजसुद्धा अमन तयारी करून लवकरच स्टुडिओमध्ये पोहोचला. तिकडे पोचता क्षणी एका गिऱ्हाईक त्याच्याकडे आला. सोबत त्याचे बायकोसुद्धा होते. नमस्कार सर, बोला तुमची काय मदत करू? अमन त्यांना विचारू लागला. तितकेच समोर जाऊन बोलला, आम्हाला एक छोटासा फोटोशूट करायचा आहे कपलचा. हो, या ना, आतमध्ये चला, तोपर्यंत मी सगळं सेट करून येतो. अमनने सर्व सेट करून त्याचे अप्रतिम असे फोटो क्लिक केले आणि त्यांना उद्या यायला सांगितले. त्या जोडप्याने सुद्धा अमनचे आभार मानले आणि परत झाले निघाले. थोडा क्षण गेला असेल की तितक्यातच स्टुडिओच्या बाहेर लोकांच्या गोंगाटाचा आवाज आला. काय झाले हे पाहण्यासाठी अमन स्टुडिओ बाहेर गेला. बाहेर खूप लोकांची गर्दी केलेली. अमन कशीबशी वाट काढून त्या गर्दीच्या आतपर्यंत पोहोचला. जसे त्याने समोर पाहिले तशी त्याची पायाखालची जमीन सरकली. समोर रक्ताच्या थारोळ्यात तेच जोडपे होते जे आत्ताच त्यांच्या स्टुडिओमधून फोटोज काढून गेलेले. आसपासच्या लोकांना विचारणा केल्यावर त्यांना समजले की रस्ता ओलांडताना त्यांना एक गाडीने उडवलं. अमन याआधी एवढा त्रस्त राहिला नव्हता तेवढा ते बघून झालं. कालचेच प्रसंग अजून त्याच्या मनात एवढा घरट्यासारखे दडून बसलेले की आज हे प्रसंग. कोणी दुबळ्या मनाच्या व्यक्ती अमनच्या जागी असतं तर नक्कीच त्यांनी ह्या घटनाचा ध्यास घेतला असता. पण अमन त्यापैकी एक नक्कीच नव्हता. ही गोष्टसुद्धा निव्वळ योगायोग समजून त्याने सोडून दिली. पण एवढीतच थांबली नाही. त्यानंतरसुद्धा एक नव्हे, दोन नव्हे, तब्बल 5 घटना अशाच त्याच्या डोळ्यासमोर घडून गेल्या. जो कोणी त्याच्या स्टुडिओतून फोटो काढून जायचा त्याचा अकाली दुर्दैवी असा किंवा मृत्यू व्हायचा. तो मृत्यू एक तर अपघाताचा किंवा नैसर्गिक असायचा. याआधी कधीच अमनच्या बाबतीत एवढे भडसावणारे प्रश्न घडलेच नव्हते. जेव्हापासून हा जुना कॅमेरा घेतला तेव्हापासून त्याच्या व्यवसायाला अमावस्या लागलेली. आता अमनसुद्धा पुरता गांगरून गेलेला. त्याची हिंमत आता त्याला उत्तर देत होती. त्याने एक क्षणाचाही विलंब न लावता आधी रिपेअरवाल्याकडे धाव घेतली. तिकडे पोहोचला, पण ते दुकानच बंद होतं. त्यांनी आसपास विचारणा केल्यास समजले की तो दुकानदार त्याच्या गावाला गेला आहे. हताश होऊन अमन परत त्याच्या घरी जायला निघाला. तो गाडीवरून घरी जातच होता की अरे अमनने ते आवाजाच्या दिशेने बघितले. सुजय त्याचा मित्र, जुना मित्र लांबून त्याला हातवारी करून हात मारत होता. अमन त्याच्याजवळ गेला. काय रे अमन, विसरलास पण आम्हाला? आता काय भाव पण देत नाही आहे. अरे सुजय, तसं नाही, थोडं डिस्टर्ब होतं, बाकी काही नाही. तू बोल, आज अचानक कसं काय? अरे जरा काम होतं मला म्हणून म्हणलं. पण तुझं सांग, तू डिस्टर्ब कशामुळे? अरे तुला सांगितलं तर उगाच हसशील, बोलशील मनाला मलाच की एवढं क्षुल्लक कारणाला एवढा पॅनिक होतोस. अरे मित्र, असं काही नाही, आपण काल परवा ओळखत नाही एकमेकांना. सांगतो बिंदास. ठीक आहे, पण कशी आणि कुठून सुरुवात करू कळतच नाही. अरे माझा फोटो स्टुडिओ आहे, तोच माझा व्यवसाय. थोड्या दिवसापूर्वी माझा कॅमेरा खराब झाला म्हणून त्याला रिपेअरला दिला. पण रिपेअर व्हायला वेळ लागेल म्हणून, माझी गैरसोय नको म्हणून त्या दुकानदारानेच मला त्याच्या जवळचा विजेंट कॅमेरा दिला. आणि त्यानंतर ज्या ज्या लोकांनी फोटोज घेतले त्या जणांनी आपले प्राण गमावले आहे रे. आणि अशा 7 घटना माझ्या डोळ्यासमोर घडल्या. आता यातून सावरणे माझ्यासाठी सर्व कठीण आहे. सुजयने त्याचं वाक्य नीट ऐकून घेतलं आणि मग बोलला, तसं तू बोलते त्यात सत्यता असते तर त्याचे गांभीर्य खूप मोठे आहे.
तू तर त्या रिपेअरवाल्याकडे गेलास का? काय बोलतोस तू? अरे मी गेलो, पण तिकडे गेल्यावर समजले की तो दुकान बंद करून गावाला गेला आहे. बाकी कोणाला त्याच्याबद्दल इतकी माहितीसुद्धा नाही आहे. बरं एक काम करू, मी संध्याकाळचं जेवण झाल्यावर तुझ्याकडे येतो. आपण यावर विचार करू. आणि हो, यावर काही तोडगा भेटत नाही तोपर्यंत तो कॅमेरा बंद करून ठेव. ठरल्याप्रमाणे सुजय आला. ती विचार करत बसलेली की सुजयला आठवलं, अरे त्या कॅमेऱ्याचं काही बॉक्स वगैरे असेल ते घेऊन ये. बॉक्स आणल्यावर त्याच्यावर मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि कंपनी आणि पत्ता दिलेला. पत्ता जास्त लांबचा नव्हता. 2 शहर सोडून ते शहर लांबच होते. दोघांनी उद्याच तिकडे जायचं ठरवलं. दोघेही गेलेल्या पत्त्यावर पोहोचले, पण तिकडे पोहोचताच दोघांच्याही हाती निराशाच लागली, कारण की ते स्टुडिओसुद्धा बंद होते. आता मात्र त्यांच्याकडे काहीच उपाय नव्हता. हा त्याचा शेवटचा प्रयत्न होता. हे बघ अमन, तू टेन्शन नको घेऊ. तो रिपेअरवाला जोपर्यंत येत नाही तोपर्यंत थांब आणि तो सुद्धा घरीच आराम कर. त्यावेळी त्याने कॅमेरा आपला भेटेल तेव्हा स्टुडिओमध्ये जा. अमोलला सुद्धा सुजयचे बोलणे पटले. दोघे आपापल्या घरी गेले. अमोलला काही केला झोप लागली नाही. येऊन जाऊन सारखे तेच विचार मनात कुरतडत चाललेले. कुठे ना कुठे हा सगळ्या घटना भागीदार स्वतःला सुद्धा मानत असे. कमीत कमी असं काय आहे त्या कॅमेऱ्यामध्ये? त्या कॅमेऱ्यातून एवढे जणांचे फोटोग्राफ काढले आहेत. त्या सगळ्यांना त्यांचे प्राण गमावे लागले. पण इतकं वेळ ते कॅमेरा माझ्याकडे आहे, मला कसे काय झाले नाही अजून? म्हणजे प्रश्नाला पूर्ण विरामच नव्हता. अखेर त्यांनी उद्या परत त्या स्टोअरमध्ये जायचे ठरवले. त्या दिलेल्या पत्त्यावर. त्यावेळी सुजयला न घेता त्याने एकट्यानेच जायचे ठरवले. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच उठून तो लगेचच जायला निघाला. दिलेल्या पत्त्यावर पोहोचला, पण यावेळी तो स्टोअरमध्ये उघडे होते. अमनचा खुशालीला पाराच उरला नव्हता. आता त्याला त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तर भेटणार होते की हे नक्की भानगड तरी काय आहे. स्टोअरमध्ये आतमध्ये गेला तसं पूर्ण स्टोअरमध्ये सामान अस्तव्यस्त पडलेलं. नुकतेच खूप सारे स्टॉक आले असतील म्हणून असेच कदाचित. डाव्या बाजूला वरती जाण्याचा जिना होता. अमनला स्टोअरमध्ये कोणीच दिसले नाही. ना मालक, ना कस्टमर, ना वॉचमन. अमन तसा स्टोअरमध्ये शोधू लागला. खाली सगळीकडे शोधलं. त्यानंतर जिना चढून वरती गेला. जसा अमन वरती गेला तशी त्याची नजर समोरच्या एका भिंतीवर खिळली. भयाचे एक अगणित दृश्य त्याच्यासमोर होते. समोर 8 फोटोज फ्रेम लावले. त्यापैकी 7 फ्रेमवर त्या 7 जणांचे फोटोज होते, ज्यांचा मृत्यू अमनच्या स्टुडिओमध्ये येऊन गेल्यानंतर झालेला. आता मात्र अमनची चांगलीच बोबडी वळली. एवढा वेळ दाबून ठेवलेली भीती एखाद्या धरणाच्या पाण्यासारखीच त्याच्या मनातून बाहेर येऊ लागली. त्याची नजर 8 फ्रेमवर पडली, पण ते फ्रेम रिकामी होती. अमनचे हातपाय लटपटू लागले. सर्वांगावर एकदमच शिरशिरी आली आणि लगेच त्याने तिकडून काढता पाय घेतला. जसा स्टोअरचा एक्झिट डोअरवर आला तसा त्याच्यासमोर तो शटर बंद होऊन शटर खाली पडताना त्याला दिसला. अमनने जोरात किंचाळी मारली आणि जोरात दरवाजा ठोठावू लागला, पण लांबपर्यंत त्याची किंचाळी ऐकणारा कोणीच नव्हता. शटर पूर्णपणे बंद झालेला आणि आतमधून अमनच्या किंचाळ्यासोबत अजून एक आवाज येऊ लागला. तो म्हणजे सारखा वारंवार फोटो क्लिक होण्याचा आवाज. खूप दिवस झाले अमोलला काहीच फोन नाही किंवा तो घरी नाही, फोटो स्टुडिओमध्ये पण नाही. सुजयला त्याचा खूप संशय यायला लागला आणि त्यांनी त्यांच्या बाबांना जे पोलीसमध्ये होते त्यांना घेऊन त्या स्टोअरमध्ये पोहोचले. स्टोअरचा दरवाजा बंद होता. तो तोडण्यात आला. आतमध्ये पोटाजवळ पाय ठेवून अमनचा शव निश्चित पडलेला. पूर्ण स्टोअरमध्ये शोधले, पण काही हाती सापडले नाही. पोस्टमॉर्टममध्ये रिपोर्ट आले की हृदयविकाराने त्याचा मृत्यू झालेला. स्टोअर पूर्णपणे खाली केला गेला. त्या स्टोअरमध्ये कॅमेरा आणि त्या 8 फोटो फ्रेमसुद्धा काढल्या गेल्या, ज्यात एक फोटो अमनचा देखील होता. त्यानंतर सुजयने तो कॅमेरा नदीत टाकून फेकून दिला. कधी जुन्या वस्तू घेतल्या तर त्या पूर्ण पडताळल्याशिवाय कधीच खरेदी करू नये. काय माहीत कोणाची आत्मा त्या वस्तूमधून परत जन्म घेऊ शकते. असाच नवीन व्हिडिओ मी पुन्हा घेऊन आली होती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.